क्या बात आहे. ग्रेट कोच आहेत, ग्रेट कोच सविता सानप मॅडम. आणि त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही फॅमिली जॉईन केली. आणि हो. मॅडम वाढलेलं वजन, हे वाढलेलं वजन आणि हे चॅलेंज होते, किती दिवसापासून आहेत बरं तुम्हाला चॅलेंज, आणि किती दिवसापासून वजन वाढले? माझं म्हणजे 2000 काहीतरी 20 पासून वजन वाढलं होतं. 2020 पासून वजन वाढत चाललंय, वजन वाढलं. मग हे कमी करण्यासाठी काय प्रयत्न नाही का केले तुम्ही? आता 2000 सालापासून आज जवळपास 6 वर्ष झालं. मग या 6 वर्षामध्ये ते वजन कमी करण्यासाठी असे काही प्रयत्न नाही केले का तुम्ही? हो, प्रयत्न केले होते, चालायला जायची वगैरे आणि असंच मी डाएट करायची पण 5 2-3 महिने करायची नंतर परत खायची. मग मला सांगा एक मॅडम, तुम्ही 6 वर्षापासून हे प्रयत्न करत होतात, रस्त्याला चालायला जाणे, सगळे प्रयत्न केले. मग त्यामध्ये काही वजन कमी होत होतं का? नाही. म्हणजे तुम्ही हा प्रयोग करत होतात, तरी पण वजन कमी होत नव्हतं. मग मला सांगा मॅडम, ह्या फॅमिलीमध्ये येऊन तुम्हाला किती दिवस झाले आता? माझं 3 महिन्यात 9 किलो वजन कमी झालंय. काय सांगताय? हो. 3 महिन्यात 9 किलो फॅट लॉस केलाय तुम्ही? बिग बिग हो, हो. कॉंग्रॅच्युलेशन. कारण 3 महिन्यात 9 किलो तुम्ही शरीरामधली चरबी कमी केली. आणि 6 वर्ष मॅडम तुम्ही रस्त्याला चालायला जात होतात, 6 वर्षे. त्या 6 वर्षामध्ये किती किलो वजन कमी केलं बरं तुम्ही? केलंच नाही सर, होतच नव्हतं. म्हणजे 6 वर्षात वजनच कमी केलं नाही, कारण होतच नव्हतं. आणि या ठिकाणी हो. तुम्ही सांगताय की 3 महिन्यामध्ये मी 9 किलो वजन कमी केलं. क्या बात आहे. आणि तीन मला त्या महिन्यात नोटीस. फॅटी लिव्हरची समस्या झाली होती, तर खूप मी दवाखाने करायचे. आणि या 3 महिन्यात मला एकदाही त्रास नाही झाला. म्हणजे 3 महिन्यामध्ये फॅटी लिव्हरचा तुम्हाला अजिबात कुठलाच त्रास नाही झाला 3 महिन्यामध्ये. आणि तुम्ही ह्यापूर्वी त्याच्यासाठी खूप काही दवाखान्यामध्ये जात होता, दवाखान्याच्या केले. मेडिसिनच्या गोळ्या खात होतात. महिन्याला ₹3000 म्हणजे आठवड्याला मला खर्च यायचा 2600 ते 2700 म्हणजे आठवड्याला. आठवड्याला तुम्ही कमीत कमी 2,500-3,000 रुपये स्वतःवरती खर्च करत होतात. कुठं? हॉस्पिटलमध्ये. मॅडम मला एक सांगा, या 3 महिन्यामध्ये तुम्ही एकदाही हॉस्पिटलला गेला नाहीत, आणि 9 किलो नाही. वजनही कमी झालं, जे की 6 वर्षापासून प्रयत्न करत होतात, वजन कमी होत नव्हतं. आणि या ठिकाणी 9 किलो वजन कमी करून 3 महिने झालं तुम्ही एकदाही दवाखान्याला गेला नाहीत. आणि मॅडम यासाठी तुम्ही काय केलं बरं या फॅमिलीमध्ये आल्यानंतर? मी पहिल्यांदा आले तर मी बघत राहायची नुसती. कॅमेरा बंद ठेवून बघत राहायची. नंतर मला पण अशी मी 1-2 दिवस केलं तर मला अशी हौस आली, आता करतच राहावं. मग मी माझ्या कोचला भेटून मग किट ऑर्डर केलं आणि मग मला ती सवय लागली. क्या बात आहे. पाहू शकता मॅडम सुद्धा 6 वर्षापासून त्यांचं पण रस्त्याला जाणं चालू होतं, आणि घरात आल्यानंतर चहा बिस्किट जे काय आवडतं ना, त्याच्यावर दणका लावायचा. वजन कमी होत नव्हतं, वजन कधी कमी झालंच नाही. कारण या ठिकाणी आल्यानंतर मॅडम सांगतायत की मी पहिले 2 ते 4 दिवस पाहत राहिले, म्हणजे बघत बसले, एवढं पॉवरफुल मला जमेल का आता? कारण का? तर स्वतःलाच गॅरंटी नाही, स्वतःमध्ये एनर्जी नाही, एनर्जी लो, आणि गॅरंटी वाटत नाही एवढं व्यायाम मला जमल का आता. मॅडम किती दिवस बघितलं? 4-5 दिवस मॅडम बघत राहिल्या. आणि ज्या वेळेस मॅडमनं त्यांच्या कोचला विचारणा केली की मला पण तो सकस आहार द्या, सकस आहाराचं सगळं जे सकस आहार तुमच्या घरामध्ये आला. मॅडम मला एक सांगा, तो सकस आहार घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये आल्यानंतर किती दिवसामध्ये मध्ये एनर्जी आली बरं? 2च दिवसात आली सर. क्या बात लगेच आहे. आली. कारण या ठिकाणी जो अजून आपले पेशी. जागृत झाले का असं वाटतं करावं. आता आपलं म्हणजे एवढं कमी वयात म्हणजे एवढी माणसं म्हातारी करतात, आपण का नाही करू शकत? आपल्याला करायलाच पाहिजे. क्या बात आहे. मॅडम खूप छान सांगतायत की एवढी म्हातारी माणसं या ठिकाणी करतायत, आणि आपलं तर वय कमी, वजन वाढ, मग आपण का नाही करू शकत? आपण पण केलं पाहिजे. कारण का? तर आपलं आयुष्य अजून खूप आहे आपल्या पुढं. एवढी म्हातारी व्यक्ती, म्हातारी माणसं सुद्धा करतात का? तर त्यांचं तर आयुष्य थोडंच राहील, पण मला निरोगी जगायचे म्हणून ते करतायत. 360 आणि मॅडम नव्हतं येत ना, तर मला आता ते बसता पण येते म्हणजे असं. म्हणजे ते यापूर्वी तुम्हाला बसता बसता येत नव्हतं, आणि आता तुम्हाला बसता पण येते. मॅडम म्हणजे मला खूप एक सांगा, तुमच्यामध्ये अमेझिंग असा बदल झालाय.
आणि मी मगाशीच म्हणलं की खूप महिला सांगतायत की वेळ नाही, आणि तुमच्या ह्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही कसा वेळ काढता तुम्ही? म्हणजे आता खूप महिला माझ्या माता भगिनी सांगतात मला हे सकाळच्या एक्सरसाइज करण्यासाठी वेळच नाही. मग तुम्हाला पण तेच आहे, तुम्हाला पण घरामध्ये जेवण बनवायचं असेल, मुलांचं करायचं असेल, मिस्टरांचं करायचं असेल, मग तुम्ही कसा वेळ काढता बरं? काढते मी सर, बरोबर काय आमच्या घरात आहे, बाई आहे कामाला. म्हणजे बघा, प्रत्येकाच्याच घरामध्ये नसेल, पण तुम्ही स्वतःसाठी 1 तास वेळ काढताय ना आज, म्हणूनच तुम्ही मेडिकल फ्री 3 महिने झालं तुम्ही दवाखान्यात जात नाहीये. कारण आज 9 किलोचा फॅट लॉस करून तुमच्या शरीरामध्ये चॅलेंज आहे आज कमी होत आहेत. कारण तो 1 तास तुम्ही स्वतःला दिलाय, आणि जसं की 6 वर्षापासून तुम्ही ते प्रयत्न केले होते, पण बदल होत नव्हता. आणि या ठिकाणी आल्यानंतर मॅडम, ह्या हा, ठिकाणी बोला. आल्यानंतर तुम्ही ह्या आधी तर सगळं करत होता, तरी पण काही तुमच्यामध्ये बदल होत नव्हता, आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जगात नंबर 1चा सकस आहार घेतलाय. काय सांगाल बरं त्या आहाराबद्दल मॅडम? आहार खूप चांगला आहे आणि आपल्या शरीराला जेवढं प्रोटीनची गरज असते ती आपली भागवली जाते. आणि आपण तर रोजच्या जेवणात तेवढं आहारात घेत नाही. हा घेतला तर आपल्याला म्हणजे फायदा खूप होतो. आणि म्हणजे जे आपल्या मॅडम सांगतायत की आपल्या बॉडीची, आपल्या शरीराची जी गरज, आपण जे घरातलं जेवण जेवतोय, घरातलं जे अन्न खातोय आज, त्यातून आपल्या बॉडीची गरज पूर्ण होत नाही. आणि ज्यावेळेस आपलं गरज पूर्ण होत नाही, त्यावेळेस आपलं शरीर वेगवेगळ्या आजारानं त्रस्त होत असतं. आणि मॅडम सांगतायत की हा 1 ग्लास पूर्ण शरीराची गरज पूर्ण करतोय, आणि आज मेडिकल फ्री राहण्यासाठी मदत होते. फॅट तर कमी होतच, पण त्याचबरोबर आपल्या पेशींची गरज पूर्ण केली की नक्कीच आपण मेडिकल फ्री राहतोय. तर यस, खूप छान वाटलं ताई आपला अनुभव ऐकून. येस मॅडम, बोला. तीच गोळी वगैरे काहीच घेतलं नाही. म्हणजे आज तुम्ही कुठल्याच गोळ्या घेत नाहीत, कुठलंच मेडिसिन नाही. बरं मला सांगा, हे किती दिवस असं जगायला आवडेल बरं ताई तुम्हाला? ताई इतकं निरोगी आणि इतकं सुंदर आयुष्य जगायला किती दिवस आवडेल बरं? मला आयुष्यभर आवडेल. क्या बात आहे. प्रत्येकाला आयुष्यभर निरोगी राहायचे, आणि त्यासाठी काय करावं लागेल? स्वतःसाठी 1 तास, आणि आपल्या पेशींची, जिबींची नाही, जिबीचे चोचले नाही पुरवायचे आपल्याला, आपल्या पेशींची गरज पूर्ण करायची. नक्कीच आपण आयुष्यभर मेडिकल फ्री राहू शकतो. तर थँक्यू ताई, आपल्याशी बोलून खूप छान वाटलं, आणि वेलकम आहे तुमचं लाईफ टाईम, आयुष्यभर या गोल्डन फॅमिलीमध्ये वेलकम आहे. सातत्याने करा, आणि हे सातत्य नक्कीच तुम्हाला आयुष्यभर मेडिकल फ्री ठेवणार आहे, फिटनेस मध्ये ठेवणार आहे. आपल्या कोचचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही सातत्याने करा, नक्कीच आयुष्यभर मेडिकल फ्री राहाल. तर थँक्यू, आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. पाहू शकता, चॅलेंज, प्रत्येकामध्ये काही ना काही चॅलेंज घेऊन या ठिकाणी आलेलो आहेत आपण, आणि ते प्रत्येकाचं चॅलेंज जाते, त्रास निघून जातोय, आणि प्रत्येक व्यक्ती त्या ग्लासाला म्हणतो हे माझ्यासाठी अमृत आहे. तर असंच एक आपण जाऊया, किती व्यक्तीने सकस आहार घेतलाय बरोबर?